आणि समजणं म्हणजे एक वेगळ्या दिशेने समजणं महत्वाचं आहे। जसं उदाहरण तुम्हाला सांगते की एखादे म्हणजे जनता आहे किंवा एखादा वर्ग आहे ते आपल्या कुठल्या समस्येसाठी आंदोलन करतात, जसं मराठा आंदोलन झालं, बाकी आंदोलन होत राहतात, MPSC साठी आता आंदोलन चालू आहे किंवा बरेचशा मागण्यासाठी आंदोलन होतात। मग ते आंदोलन होत असताना त्या आंदोलनातील लोकांना दडपून टाकणं, त्यांना जेलबंद करणं हा त्याच्यावरचा उपाय नसतो। तर उपाय खरा हा असतो मुळात त्याच्या जायला हवा आपण की त्यांच्या समस्या काय, त्या समस्येचं निराकरण कसं करता येईल, हे जे वेगळा दृष्टिकोन आहे तो महत्वाचा, पुढे येणं खूप महत्वाचं आहे। निराकरण करणं इम्पॉर्टंट आहे, कारण कोणी असंच पुढे येणार नाही, कोणी आंदोलन करणार नाही, 10 दिवस उपोषण करायला कोणी इथे रिकामं नाही, आपलं घर संसार सगळं सोडून। तर त्यासाठी कुठेतरी ही दृष्टी डेव्हलप होणं इथे अतिशय गरजेचं आहे समाजामध्ये। आपण आता आंदोलनाचा मुद्दा काढला होता, जे की आता नागरिकत्व कायद्यावरती प्रचंड प्रमाणात आंदोलन सुरू आहेत। कालच एका विद्यापीठामध्ये, शहरी विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना मारहाण झाली, मुलींच्या हॉस्टेलवर जाऊन मारहाण झाली आणि याच्यावर आता असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला की हे आंदोलन करावे नाही, जे आपला जो कायदा आहे, जो नागरिकत्व कायदा असेल किंवा जो एक अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला कुठेतरी याच्यावरती गदा येते आहे का, असं आपल्याला वाटतं? हा, मला बिलकुल वाटतं, कारण चुकीचं आहे की जाऊन कोणाला मारणं, दडपशाही आणणं चुकीचं आहे। इथे लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये सर्रास या गोष्टी होणं चुकीचं आहे। मग आज जर या गोष्टी होत आहे तर उद्या तुम्ही कोणाला मारून दफनवून देणार, हे लोकशाहीमध्ये घातक आहे। इथे कायदे निर्माण होतील, वेगवेगळे मतप्रवाह या देशामध्ये होतील, तर मतप्रवाह एक मतप्रवाह आहे, त्याला मी ॲग्री असावं, सहमत असावं हे गरजेचं नाही ना। माझे वेगळे मतप्रवाह असू शकतात, मग माझे वेगळे मतप्रवाह आहे यासाठी तुम्ही तुमच्या मताप्रमाणे मला करण्यासाठी तुम्ही माझ्यासाठी वरती दडपण आणू शकत नाही, तुम्ही मला जेलबंद करू शकत नाही किंवा तुम्ही मारू शकत नाही। मारण्याचा अधिकार हा पोलिसांना पण नाही कायद्यानुसार, हे चुकीचं आहे सर्रास। तरी पोलीस मारतात, मग यासाठी आपण असं म्हणतो का सदरक्षण आहे खलीनग्रहण आहे, असं जसं ब्रीदवाक्य आहे पोलिसांचं, तर पोलिसांनी फक्त रक्षण करणे हा त्यांचा जो जे ब्रीदवाक्य दिलेलं आहे, त्या ब्रीदवाक्याशी पोलीस सहमत नाहीत का, ते कायद्याचा वापर त्यांच्या वेगळ्या पद्धतीने करत आहेत? काय आपण याबद्दल काय सांगू शकतो? असं करू नये, कायद्याचा गैरवापर त्यांनी बिलकुल करू नये। कोणाला हात उचलण्याचा, मारण्याचा अधिकार पोलिसांना नाही, आणि जर ते हे करत असेल तर कुठेतरी राजकीय दबाव सुद्धा त्यांच्यावरती असतो। कोणालाही आपली नोकरी घालवण्याचा शौक नसतो, आनंद नसतो, कुठेतरी त्यांच्यावरती दडपण येतं आणि अधिकारी हा राजकीय दडपणाखाली असतो, तो स्वतंत्र नसतो। जेवढं मी सिस्टम बघितलं, प्रशासन बघितलं, त्यानुसार मी बोलू शकते। आपण जसं आत्ता म्हणलात की प्रशासन आपण बघितलेलं आहे किंवा प्रशासनात जशी सिस्टीम आहे त्या सिस्टीमचा आपण अभ्यास केलेला आहे। आपण हे सामाजिक कार्य करत असताना आपण प्रशासकीय यंत्रणेवर परत जातो की जसं लोकसभेच्या काळामध्ये असेल किंवा विधानसभेच्या काळामध्ये असेल, विविध अशी आश्वासनं जनतेला दिली जातात आणि त्या आश्वासनाची पूर्तता केली जातच नाही मुळात, बरोबर आहे? मग त्याला प्रशासन कारणीभूत आहे का लोकप्रतिनिधी कारणीभूत आहेत? जर लोकप्रतिनिधी कारणीभूत असतील तर असा कुठला कायदा संमत करायला पाहिजे जेणेकरून की